नमस्कार, मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजेच पीएम आशा योजनेसाठी 2025-26 पर्यंत 35,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। कालपासून त्याची जोरदार सर्वत्र चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारने तर या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावाही केलाय। त्यामुळे ही योजना नेमकी काय, कधी सुरू झाली आणि आजवर शेतकऱ्यांना त्यातून किती फायदा मिळाला, याच्या पुढे शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे तेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर केंद्र सरकारने पीएम आशा योजना 2018 मध्ये सुरू केली। शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर मिळावा आणि ग्राहकांना महागाईची झळ बसू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे। त्यासाठी केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना म्हणजे पीएसएस आणि किंमत निर्धारण निधी योजना म्हणजे पीएसएफ, त्याचबरोबर आता किंमत तूट भरपाई योजना म्हणजेच पीओपीएस आणि बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच एमआयएस या योजनांना पीएम आशा अंतर्गत राबवण्याचा निर्णय घेतलाय। आता योजनांमधून काय केलं जाणार आहे तर किंमत समर्थन योजनेतून किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हमी भावाने 2024-25 पासून तेलबियाच्या एकूण उत्पादनाच्या राष्ट्रीय एकूण उत्पादनाच्या 25% सरकार खरेदी करणार आहे हमी भावाने। त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची आणि तेलबिया पिकाची खरेदी ही अधिक प्रमाणात करण्याची घोषणा ही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। तसंच या योजनेतून कडधान्य पिकांमध्ये तूर, उडीद आणि मसूरची 2024-25 या वर्षासाठी 100% खरेदी ही सरकार करेल असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। तर ही खरेदी नाफेडच्या ई समृद्धी आणि एनसीसीएफच्या ई संयुक्ती पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे वरवर पाहता या योजनेतून शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल असं तुम्हाला वाटत असलं तरी सरकार तेलबिया आणि कडधान्य खरेदी करून आवकेच्या हंगामात त्याची खुल्या बाजारात विक्री करून त्यातून शेवटी शेतमालाचे भावच आजवर तरी पाडत आलाय। पुढच्या काळात काय होईल हे आपल्याला पाहावं लागणारच आहे। त्यामुळे सरकारी खरेदीपेक्षाही भावांतर सारख्या योजनांसाठी म्हणजेच बाजारभाव आणि हमी भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा पर्याय सरकारने अवलंबला पाहिजे असं जाणकारांचं मत आहे। तरच शेतकऱ्यांना काही प्रमाणात त्यातून दिलासा मिळू शकेल, अन्यथा सरकार ग्राहक हितासाठी शेतमालाचे भाव पाडण्यासाठी संधी सोडणार नाही। आता दुसरी योजना आहे किंमत निर्धारण किंवा स्थिरीकरण योजना म्हणजेच पीएसएफ। या योजनेतून मागच्या वर्षी केंद्र सरकारने कांदा आणि टोमॅटोचे किरकोळ बाजारात दर वाढल्याने खरेदी करून मोठ्या शहरात ग्राहकांना कमी दरात वाटप केलं होतं। त्यामुळे ऐन हंगामात कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला। आता या योजनेत कडधान्याचा समावेश करण्यात आलेला आहे। उद्देश काय तर बाजारात साठेबाजी निर्माण झाली तर ग्राहकांना परवडणाऱ्या दरात शेतमाल उपलब्ध करून देणं, पण त्यामुळे सरकारला शेतमालाचे दर पाडण्याची संधी मिळते। सरकार एजन्सी मार्फत शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून साठा करतं आणि मग शेवटी भाव वाढले की कमी दरात ग्राहकांना विकतं। शेतकऱ्यांना मात्र त्याचा नफा काही मिळत नाही। त्यामुळे सरकारने खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू नये, तसंच सरकारने ग्राहकांना खुश करण्यासाठी स्वस्त दरात शेतमाल उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याऐवजी ग्राहकांना महागाई वाढली की अनुदान द्यावं असंही जाणकार सांगतात। याच पीएसएफ योजनेतून सध्या देशभर केंद्र सरकारकडून भारत आटा, भारत तांदूळ आणि भारत डाळीची विक्री करण्यात येते। आता तिसरी योजना आहे किंमत तूट भरपाई योजना म्हणजेच पीडीपीएस। या योजनेतून राज्य सरकारांना तेलबिया पिकांच्या एकूण उत्पादनापैकी फरक रकमेच्या भरपाईची व्याप्ती 25% वरून आता 40% पर्यंत करण्यात आली आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे, पण यामध्ये खुल्या बाजारात आणि हमी भावातील फरक भरपाई किंमत म्हणून केंद्र सरकार हमी भावाच्या फक्त 15% एवढाच भरपाई म्हणून देणार आहे। त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार नाही। चौथी योजना आहे बाजार हस्तक्षेप योजना म्हणजे एमआयएस। यामध्ये नाशवंत पिकांना किफायतशीर दर देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। त्यामुळे त्याची व्याप्ती 20%हून 25% पर्यंत करण्यात आली आहे। यामध्ये टोमॅटो, कांदा आणि बटाटे या पिकांचे दर पडले तर शेतकऱ्यांकडून खरेदीऐवजी त्याची फरक जी काय आहे ती रक्कम शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे टॉप पिकांना म्हणजे टोमॅटो असेल, कांदा असेल, बटाटा या उत्पादकांना त्याचा फायदा होईल असा सरकारचा दावा आहे।
परंतु या योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या नगण्य प्रमाणात आहे। उलट नाफेड आणि NCCFच्या मदतीनं या पिकांची विक्री करून सरकार टॉप पिकांचे दर नियंत्रणातच आजवर ठेवत आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर स्थिर ठेवण्यापेक्षाही ग्राहकांचे हित सांभाळण्यासाठी केंद्र सरकारनं PM आशेतून 35,000 कोटी रुपये जाहीर केलेत, अशी टीका ही जाणकारांकडून करण्यात येऊ लागली आहे। खरं म्हणजे PM आशा योजना मागील 6 वर्षापासून राबवली जाते, पण या योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठीच केंद्र सरकारकडून प्रयत्न केले गेल्याचा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्याऐवजी सरकारच्या पहिल्या 100 दिवसातील काम म्हणत पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील नेते कालपासून सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत। अर्थात या योजनेची पुढील काळात अंमलबजावणी कशी केली जाणार आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। वास्तवात मात्र तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात भारत आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र सरकारनं मागच्या 5 वर्षात खाद्यतेल आणि कडधान्य आयातीचा लोंढा वाढवण्यावरच भर दिलेला दिसतोय। PM आशासाठी 35,000 कोटी रुपयांच्या निधीचं स्वागतच करायला हवं, पण मागे वळून पाहिल्यावर PM आशा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण करण्यावरच केंद्र सरकारचा जोर राहिल्याचं सत्य नाकारता येत नाही। त्यामुळे पुढील काळातही या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाते, या 35,000 कोटीतील किती निधी खर्च करण्यात येतोय आणि त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा मिळतोय हेही आपल्याला पाहावं लागणार आहे। या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। 35,000 कोटी रुपयांचं पॅकेज आशा योजनेसाठी केंद्र सरकारनं मंजूर केलंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरंच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल का? कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही म्हणून नक्की कमेंट करून सांगा। मी सगळ्यांच्या कमेंट आवर्जून वाचत असतो, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। आणि हो, मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।